तयान बाधी क्रोध काम विठ्ठल विठ्ठल
त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा श्रीपादनाथं गुरुराजवैरं मुमोक्षणाथ ज्ञानदानेकदक्षं कोटिक्षेत्रनिवासिनं तं नमामि वेदविद्यामरिष्टम् आत्मरूप गणेशु केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री गुरुचरण ते नमस्कारोणी आता ओम नमो ज्ञानेश्वरा नमो जटाटवी गलज्जलं प्रवाह पावे तस्सले गले वलंबलंबितं भुजंगतुंगमालु दमड्डमड्डमड्डमन्निनादडमर्वय चकार चण्डताण्डवं तनु तनु शिवा जटाकटाह सम्भ्रमं प्रमन्यलिम्पलिर्झरी विलोलवीच वेल्लरि विराजमान मूर्ध धगद् 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 कल्लाटपट्ट पावके किशोर चन्द्रशेखरे रति प्रदक्षिणं मम ॐ नमः शिवाय धर्मार्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम
एका जनार्दनी शिव एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचे भेव वाचे वदता शिवनाम तयान बाधे क्रोध काम प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा भगवान शंकराचं वर्णन करणारा 4 चरणाचा अभंग तुमच्यासारख्या मायबापांच्या सेवेसाठी घेतलेला आहे. पहिल्या चरणात नाथ बाबा भगवान शंकराच्या स्वभावाचं वर्णन करतात. दुसऱ्या चरणात भगवान शंकराच्या नामाची माहिती सांगतात. तिसऱ्या चरणात भगवान शंकराचं नाम घेतल्यानंतर काय फायदा होतो ते सांगतात. तिसऱ्या चरणात आणि चौथ्या चरणात या जीवनात आपल्याला सर्वात जास्त भय मरणाची भीती आहे ती कशी निवारण करायची त्यासाठी काय करायचे हे चौथ्या चरणात सांगतात. असा हा भगवान शंकराचा गुणवर्णन करणारा अभंग तुम्हा सर्वांच्या सेवेसाठी घेतलेला आहे. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी परिहार देणं हा गरजेचा असतो. शिवसाई मंदिर भटवाडी या किसन मध्ये आयोजक करणाऱ्या सर्व महिला भगिनी आहेत. बरोबर, महिला भगिनी आहेत. बहुतेक मला असं वाटतं त्याचमुळे माझा नंबर इथे लागला असेल, कारण की खूप अवघड आहे ताई आता बाहेर. म्हणजे आमच्या गावातच पाहते तारीख घेतली आणि नंतर कळालं का लेडीजची तारीख आहे आणि कॅन्सल केली. म्हणजे इतर सर्व गोष्टींसाठी तुम्हाला महिला अन्नपूर्णासाठी महिला लागते घरात सर्व. आणि मग या जागेवरच का त्या गोष्टीचा कुठेतरी अभिमान वाटला की या महिला आयोजकांनी म्हणजे त्यांची अशी मागणी होती की इथं लेडीजच. नाहीतर मी म्हटलं एवढे आहेर बाबा असताना मला बोलवलं तर पहिलं त्या मंडळाला मी धन्यवाद देते. तर या महिला मंडळांनी इथे महाशिवरात्री निमित्त साईबाबांच्या मंदिरात या पर्व काळामध्ये भगवंताच्या नामाबद्दल थोडं चिंतन व्हावं म्हणून हे सुंदर नियोजन केलं आहे. आणि ती सेवा तुम्ही माझ्यासारख्या लेकीला दिली. असो तसं पाहिलं तर हा आजचा दिवस एक पर्व काळ आहे. आजचा दिवस या शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे 5 पर्व काळ सांगितले. किती? 5 पर्व काळ. एक नरसिंह मेहता जयंती, दुसरी वामन जयंती, तिसरी रामनवमी, चौथी गोकुळाष्टमी श्रीकृष्ण जन्म आणि 5वा पर्व काय सांगितलंय तो हा आजचा दिवस महाशिवरात्रीचा दिवस. या 5 पर्व काळामध्ये आजचा हा महाशिवरात्रीचा काळ एक पर्व म्हणून आपण या दिवशी भगवान शंकरांचं नामचिंतन स्मरण केलं जातं. असा हा पर्व काळ. उत्पत्ती स्थिती आणि लय या तीनही अवस्था उत्पत्ती करणारे भगवान विष्णू भगवान ब्रह्मदेव आणि त्याचं पालन पोषण करणारे भगवान विष्णू आणि वेळेला लय करण्याची वेळ आल्याच्या नंतर जे कामाचं नियोजन ज्या देवाकडे दिलंय ते कोण? भगवान शंकर. आणि नाथ महाराज तर पहिल्या चरणात त्यांना काय म्हणून बसले? भोळा. मग जो लयाचं काम करतो तो देव भोळा असेल का? असेल ते आपण पाहूच पुढे. असं हे वर्णन करणारा अभंग एकनाथ महाराजांचा. आता एकनाथ महाराज महाराष्ट्राचं पाहिलं तर खूप खूप संत तुम्ही ऐकलेलं असेल. 252 यादी नावाप्रमाणे संत आहेत. त्यामधले हे संत एकनाथ महाराजांविषयी काय सांगायचं. त्यांची भक्ती खूप
श्रेष्ठ होती. एवढी उच्च कोटीची भक्ती होती ना त्यांची की त्या अक्कलकोट ब्रह्मांड नायकाने बाबा त्यांच्या घरी 36 वर्ष काम केलं होतं देवाने. कोणाच्या घरी? ज्यांचा अभंग सेवेसाठी घेतलाय ना त्या नाथबाबांच्या घरी. आधी रघुनाल उधळी अभंग जर पाहिला तुका झाला ते कळस आणि पायाला आणि कळसाला जॉईंट करण्याचं काम कोण करतात? खांब. तो खांब माझे एकनाथ महाराज आहे. जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत असे हे एकनाथ महाराज. त्यांचा चरित्र भाग जर पाहिला गेला तर अवघे 5 वर्षाच्या असताना त्यांच्या आई वडिलांनी वैकुंठातली यात्रा संपवली. आणि असं असणार हे अनाथ लेकरू ज्या वेळेस त्यांचा जन्म झाला ना त्याच वेळेस त्यांचे आई वडील गेले. आणि त्या काळामध्ये त्या समाजाने त्यांना ना मग एक आपण म्हणतो ना अपशकुनी म्हणून एकनाथ महाराजांना हिणवायला सुरुवात केली की जे बाळ जन्माला आल्या आल्याच आपल्या आई वडिलांना घेऊन गेलं म्हणजे तर म्हणून समाज त्यांना खूप त्रास द्यायला लागला एकनाथ महाराजांना. या समाजाच्या त्रासाला एकनाथ महाराज खूप कंटाळले होते. ते एकांतात बसून दरवेळेस चिंतन करायचे काय माझी चूक आहे, हा समाज मला त्रास देतोय. खूप विचार करायचे. आणि एके दिवशी विचार करत असताना भगवान शंकराच्या मंदिरामध्ये ध्यानस्थ बसले एकनाथ महाराज. आणि तिथे ध्यानस्थ बसल्याच्या नंतर विचार केला त्या गोष्टीचा त्यांनी. आणि ती जी शिवलिंग होती ना मंदिरामध्ये तिथे साक्षात्कार झाला त्यांना की तुला या गोष्टीचं उत्तर कृष्णेश्वर मंदिराच्या इथे दौलताबाद किल्ला आहे तिथे गेल्याच्या नंतर तुला जनार्दन स्वामी भेटतील आणि तुझ्या या दुःखाचं निवारण करतील असा साक्षात्कार झाला. आणि त्या दिवसापासून एकनाथ महाराजांनी त्या गोष्टीच्या शोध घेण्याचा सुरुवात केली. शोध घ्यायला सुरुवात केली पण विचार केला म्हणून. बरोबर. मग तुम्ही आपण विषय चाललाय एकनाथ महाराजांच्या चरित्राचा. बरोबर. ऐकताय ना तुम्ही सगळे? बस. हा बस. तुम्ही आपण इथं कशासाठी आलात? तुम्ही इथं आता हे सगळेजण कशासाठी आला? इथं आला कीर्तनाला. पण या भूलोकावर कशासाठी आला माहिती का आपल्याला? आपण या मनुष्य देहामध्ये जन्माला कशासाठी आलो? करतो आपण या गोष्टीचा विचार? नाही करत. तसं पाहायला गेलं तर मनुष्य देह अनमोल आहे, दुर्लभ आहे. मनुष्य जन्म अनमोल
आपल्याला मनुष्य देह मिळतो. हे पहिलं कारण झालं. दुसरं कारण, आपण मागील जन्मात जर चांगलं कर्म केलं असेल ना तर आपल्याला पुढचा देह, पुढचा जन्म मनुष्य जन्म मिळतो. आणि अजून तिसरं कारण, 84 लक्ष योनी फिरल्याच्या नंतर आपल्याला हा मनुष्य जन्म मिळतो. बरोबर. पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी, नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम. म्हणजे साधन म्हणून आपण याचा वापर केला पाहिजे या मनुष्य देहाचा. हे कशासाठी दिलंय? महाराज सांगतात की देवे दिला देह भजना गोमटा, तो हा झाला फाटा बाधिकेचा. म्हणजे आपण आईच्या गर्भामध्ये 9 महिने होतो ना तेव्हा आपण देवाला वचन दिलं होतं की मला या घाणीतून बाहेर काढ, आणि काढल्याच्या नंतर मी तुझं काय करेन? करतो का आपण? नाही करत. आपण सर्व गोष्टींचा विचार करतो प्रपंचामध्ये, पण ज्या गोष्टीचा करायचा आहे ना त्या गोष्टीचं नाही करत. आपण म्हणतो खावं प्यावं यावं मेलं म्हणजे, बरोबर ना? हेच म्हणतो आपण, पण आपण त्या गोष्टीचा विचार करतो का? नाही करत. विचार केला असता माझ्या एकनाथ महाराजांसारखा तर नक्कीच त्या शोधामध्ये आपण, पण आपण त्या गोष्टीचा विचार करत नाही. या भूतलावर जीवन जगत असताना एवढी आपण धडपड करतो. आपण ही मुंबईची माणसं सगळेच अगदी घड्याळच्या काट्याप्रमाणे चालतो, सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत. कशासाठी? या इतभर पोटासाठी. किती आटाआटी करावी लागते आपल्याला, बरोबर? आपल्याला पाहिजे असतं ही आटाआटी कशासाठी चाललेली असते? सुखासाठी, बरोबर ना? कोणाला असं वाटतं का मला दुःख व्हावं? वाटतं? कोण आहे असं? मजलागी वाटतं का? प्रत्येकाला असं वाटतं की मला सुख मिळावं, पण मिळतं का आपल्याला सुख? मिळतं नाही. प्रत्येकाच्या वाट्याला दुःखच येत असतंय. अपेक्षा सुखाची आहे पण दुःख वाट्याला येत आहे. कारण हा प्रपंच जो आपण सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत करतोय ना, हा प्रपंचात मुळात दुःख
आता पोरीचं लग्न आहे, त्याच्यानंतर परत पुढच्या वर्षी नाही आता बाळातपणाला येईल. म्हणजे काही ना काही कारण माणसाची काय असतात, चालू असतात. बरोबर, किती केलं तरी पण विचार करत नाही मनुष्य. ज्या गोष्टीचा क्षणोक्षणी हाची करावा विचार आणि तरावया पार भवसिंधू. किती केलं तरी पूर्ण होणार नाही, तरी करतोय आपण. मग आपल्याला असंच आहे ना असंच जायचंय का? बरोबर, आजा मेला पंजा मेला, आजा मेला नेतो. एकदा का याच्यातून या जीवातून तो शिव निघून गेला तर त्याला असं म्हणतात का ही सुरेखाताई इथे अशा आडवी झाल्या काय म्हणतात, बॉडीच म्हणतात ना, कमड असं म्हणतात ना. नाव तरी बरोबर घेऊन जातो आपण, येईल का नाव तरी सांग. आता सपोज आता बाबांनी प्रमाण दिले की आजा मेला पंजा मेला, तुम्ही तुमचं नाव सांगू शकता. बरोबर, तुम्ही तुमच्या वडिलांचं नाव सांगू शकता, तुम्ही तुमच्या आजोबांचं नाव सांगू शकता, तुमच्या पंजोबांचं सांगू शकता. जास्त मागच्या पिढीला विचारून जास्तीत जास्त खापर पंजोबा, मला तर इथपर्यंतच माहिती. त्याच्या मागचं सांगू शकाल का? सांगू शकत नाही. मग आपण या गोष्टीचा विचार केला पाहिजे का? जो देह आपल्याला दिलाय, ज्याच्यासाठी दिलाय, केला पाहिजे की नाही विचार? का नुसतंच खावं प्यावं? अरे खाण्यापिण्यासाठी भगवंताने तशा अनेक योनी तयार केल्या या भूमीवर, पशु पक्षी प्राणी, पण त्यांच्या बरोबर आपल्याला सुद्धा आहार निद्रा भय मैथोनी सर्व योनीसी समसमान परी मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जाण सर्वथा. आहार म्हणजे भोजन. आपणही जेवतो, प्राणी मात्रे सुद्धा जेवतात. निद्रा, आपण झोपतो ते सुद्धा झोपतात. बरोबर, भय भीती आपल्याला सुद्धा आहे, प्राण्यांना सुद्धा. आपण हात वर केला तरी प्राण्याला असं वाटतं मला मारतोय का काय, त्यांना सुद्धा आहे. बरोबर, मैथून म्हणजे ब्रह्मनिर्मिती. कुत्रीला म्हणतात बाबा किती होतात एका टायमाला, 10-12 पिल्लं होतात ना. मैथून ही प्रक्रिया फक्त मुलं आपल्यालाच होतात का? त्यांना सुद्धा होतात ना. मग सर्व गोष्टी प्राण्यांच्या ना आपल्या काय झाल्या, सारख्या झाल्या. पण उत्तरार्थात काय सांगितलंय? परी मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जाण सर्वता. मनुष्याला भगवंताने अशी बुद्धी दिली आहे की तो त्या देवाला ओळखू शकेल. बरोबर ना? मग त्यांच्यामध्ये आपल्यामध्ये काहीतरी फरक असेल ना या सगळ्या गोष्टींचा. जे प्रमाण दिलं आहार निद्रा भय मैथून, आता आहाराचं बोलायला गेला तर तो विषय वेगळीकडे जाईल. बरोबर, शास्त्रात असं सांगितलंय की जो जिभेने पाणी पितो ना त्याने मांसाहार करायचा असतो, आणि जो होटाने पाणी पितो ना होटाने त्याने काय करायचं असतो असं शास्त्रात सांगितलंय. पण या मनुष्याने ना हे सगळे नियम कुठं नेऊन ठेवले माहिती का? धाब्यावर नेऊन ठेवले. बरोबर ना? शाकाहार मांसाहार कोणी करायचा हे शास्त्रात सांगितलंय. पण असो, सुरुवातीला सांगितलं की तुम्ही जे कर्म कराल ना तेच तुम्हाला भोगायला येणार आहे. केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले ऐसे. मग तुम्ही म्हणाल
म्हणजे कबीरदास महाराज म्हणतात, अरे बीज लगाए के बबूल के तो आम कहाँ से आए? जर बाबुलीच्या बिया जर तुम्ही लावल्या तर आंबे खायला भेटतील का? भेटतील? मग तुमच्या हातात आहे ना कर्म कसं करायचं, चांगलं करायचं का वाईट, बरोबर ना? कर्म घेती झोले तेथे कोणाचे ना चालेल. पण आपण या सर्व गोष्टींचा विचार करतो का? नाही करत. हे कीर्तन प्रवचन हे कशासाठी आहे? टाइमपास आहे का? तुम्हाला टाइम नव्हता किंवा नियोजनासाठी हे पैसे जास्त आहे किंवा आम्हाला टाइम नव्हता म्हणून हे नियोजन आहे का? कीर्तन म्हणजे टाइमपास नाहीये राजाओ. कीर्तन म्हणजे मनोरंजनाचं साधन नाहीये. आता या जगामध्ये ना खूप विचित्र परिस्थिती चालू आहे. कीर्तन म्हणजे दिल बहलाने की बात नाहीये. कीर्तन म्हणजे फैसला झाला पाहिजे, बरोबर? अरे 1 रुपयाची जी माचीची काडी असते तिच्यामध्ये सुद्धा फैसला करण्याची ताकद आहे. ती जर काडी घेतली आणि उघडली आणि जर इथं मला लावली तर त्याचा फैसला लगेच आहे का नंतर आहे? लगेच ना. मग फैसला का नाही होत? आपण परमार्थ करतो. परमार्थ म्हणजे नुसतं कीर्तन करणं, वाऱ्या करणं, प्रवचन करणं, पण जे त्यामध्ये तत्वज्ञान आहे त्या गोष्टीचा विचार आपण करत नाहीये. जे सुख म्हणता ना तुम्ही, सुखासाठी आटापिटा करतो, ते सुख शोधण्यासाठी इतरत्र कुठेही जायची गरज नाही लागणार. सुख वसे एके ठाई बहुपायी संतांच्या पायापाशी ते सुख आहे. सुखाची अपेक्षाच आपण वेगळं करून बसलोय, बरोबर? अत्यंत दुःखाची निवृत्ती आणि परम सुखाची प्राप्ती करायची असेल ना तर साधू संतांना शरण गेलं पाहिजे, सद्गुरूला शरण गेलं पाहिजे. तो विचार केला माझ्या एकनाथ महाराजांनी. पण आपण कधी करणार? त्यांचा चरित्र भाग नुसता वाचून आणि सांगून जमेल का? काही ऐसी दशा येईल माझ्या अंगात. बाकी कसं सगळ्या गोष्टींबद्दल आपण करतो. शेजाऱ्याने बंगला बांधला, आपला कधी होईल? शेजाऱ्याने गाडी घेतली, आपण कधी घेऊ? हे कसं आपण प्रपंचामध्ये करतो. मग परमार्थामध्ये जसं संतांनी सांगितलंय त्या मार्गाने झाडू संतांचे मार्ग आणि आदराने. मग साधू संत ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने आपल्याला नको का जायला? पुढे गेले आणि त्या सुखासाठी साधू संतांना सद्गुरूला शरण गेलं पाहिजे. एकनाथ महाराजांनी त्या गोष्टीचा विचार केला आणि कुठे गेले? दौलताबाद इथे जनार्दन स्वामींना भेटायला गेले. भेटल्याच्या नंतर कुठलं तरी मागील जन्माचं त्यांचं असं काहीतरी नातं असेल. असं भेटल्याच्या नंतर दोघंही एकमेकांना भेटल्याच्या नंतर आलिंगन देऊन जसं काय मला माझे आई वडील भेटले असं कोणाला वाटलं? नाथ महाराजांना वाटलं. नाथ महाराज काही प्रश्न करायच्या आधीच जनार्दन स्वामींना समजलं होतं की हे कशासाठी आलेत माझ्याकडे, बरोबर ना? देवाची प्राप्ती पाहिजे होती त्यांना. देव कसा आहे देवाची ओळख करून घ्यायची होती. जनार्दन स्वामी म्हणतात देव भेटणं एवढं सोपं आहे का? जर एवढं सोपं असतं तर मग सोपं नाहीये का? आहे का नाही? अरे काही काहींचं तर इथून सुरुवात आहे. अरे संतताई का देव आहे का नाही? या जगामध्ये देव आहे का नाही पाहिलंय का तुम्ही कोणी? नाही. आहे का? आहे ना? कन्फर्म पाहिलं नाही माझं. अरे सुईची टोक मावेल इतकी जागा सुद्धा शिल्लक नाहीये त्याच्याशिवाय, बरोबर? विठ्ठल जळी स्थळी बळला
देव पाहण्यासाठी साधू संतांना भेटणं गरजेचं आहे. देव इथंच आहे. पण जर मी तुम्हाला आता म्हंटल नवे नवे देव पाहायची गोष्टच नाहीये. तो जो भगवंत आहे, साधू संत फक्त त्याचा पत्ता सांगतात, तो कुठं आहे. नवे नवे तुम्ही देव आहात हे पटेल का तुम्हाला? पटेल? जर मी आता इथून म्हटले की देव तुम्ही आहात, तुमच्यामध्ये देव आहे. अरे कोणाला चालता चालता साधं म्हटलं ना तू बावळट आहे, तू वेड आहे, हे पटल पटकन असल. पण तू देव आहे हे पटल का? पटल का बरं? कारण की साधू संतांना शरण गेल्याच्या नंतर तो त्या भगवंताची ओळख करून देत आहेत. एकनाथ महाराज त्याच उद्देशाने तिथे गेले होते, बरोबर ना? त्याच उद्देशाने ते गेले होते आणि तिथे जनार्दन स्वामींची कृपा झाली. त्यांनी वरदहस्त ठेवला. वरदहस्त ठेवल्याच्या नंतर भगवंताची आणि एकनाथ महाराजांची ओळख करून दिली. आणि ती ओळख झाल्याच्या नंतर माझ्या नाथ महाराजांच्या मुखातून त्या जीवामध्ये जो असणारा शिव आहे ना, त्याची ओळख करून दिल्याच्या नंतर त्यांच्या मुखातून जे वाक्य निघालं ते अभंगाच्या पहिल्या चरणात. Oh
समजलं नाही ना तुम्ही? कोकणात पण असेल ना भगवान बाबा जात. हा मग आमच्याकडे तर 2 कुठे असत, बरोबर ना? आणि तर ऐकलंय जनाबाईचा तर त्या होता हा म्हणा, जीव शिव दोन्ही खुंटे ग प्रपंचाचे नेटे ग, लावून पाची बोटे गे तू ये रे विठ्ठला. आणि जर का ते शिव कळाला ना या जीवाला, तर जसा माझ्या संतांच्या घरी तो काम करत होता ना, तसं आपल्या घरी का नाही येणार आहे? येईल ना? येईल की नाही? पण आपला भाव नाही हो तेवढा. आहे का आपला भाव? आपला भाव निवड करताना बघायचं. आपण पोळीचा स्वयंपाक करतो बरं का ताई, तेव्हा आपण देवाला केवढा निवड करतो? बोला. अहो महिला मंडळ आहे, तुम्ही बोला ना. नियोजन केलंय आपण. तुम्ही, मी फक्त विचारते. मला काय पोळ्या येते नाही, मी कधीच करेन. हा, पोळीचा निवड करताना सणासुदीला आपण केवढा करतो? जेवढे आपण पोळी खातो तेवढा करतो? काय बोलता खोटं? हा, आपल्याला खायला जेवढ्या पोळ्या करतो तेवढी साईज निवडाची असते का? छोटी असते ना. म्हणजे इथूनच सुरुवात आहे आपला. कधी काही निवड खातो का? निवड मग कशाला मोठा करायचा? मग कसं निवड खाईल देव? वाज देतो फक्त, मावशी म्हणतात. हा, मग तसा भाव जर नामदेवराय सारखा असता तर खाल्ल्याशिवाय मी इथून जाणारच नाही. चरित्र भाग ऐकून असाल ना, जरी कीर्तन नसतील ऐकली तरी. नामदेवराय वेळ प्रसंगी वडील कोणत्या तरी कामाला गेले आणि त्यांना निवड दाखवण्याची वेळ आली. त्यावेळेस त्यांचा असा भ्रम झाला होता की बाबा निवड दाखवायला आल्याच्या नंतर देव खात होता आणि आज मी आलोय म्हणून देव खात नाहीये का? त्यांनी असा निश्चय केला, देवा खा पटकन, मला जायला उशीर होतोय. म्हणजे त्यांचा असं समज होता की देव निवड खातो आणि बाबा साठवी कम घरी घेऊन येत आहेत. एवढा दृढ भाव त्यांचा झाला होता की साक्षात भगवंताला तिथे प्रगट होऊन तो निवड खावा लागला. आपला विषय कोणता चालला होता? भाव. तसा भाव आपल्याला पाहिजे. एकनाथ महाराजांनी त्या शोधासाठी तो विचार केला आणि तिथपर्यंत पोहोचले. त्या शिवाची ओळख करून घेतली आणि जो हृदयात असणारा जो भगवंत आहे ना, अनेक नावं असतील त्याला, कोणी आपापल्या परीने त्या देवाला नावं देत असतील. पण आज आपण जो सेवेला अभंग घेतलाय तो शिव म्हणूया आपण इथे की शिव भोळा चक्रवर्ती. भगवान शंकरांना शिव. पुढचा शब्द सांगितलाय की भोळा. भोळा शब्दाचा अर्थ तुम्हाला सांगायला नको पाहिजे का? सहज गप्पा मारताना आपण बाया म्हणतो आमचे हे लईच भोळे. तसा भोळा सांगितलाय का इथं? तुम्हाला समजतंय ना मी बोल? माझा आवाज येतो ना? तुम्ही थोडस मला हे करा ना. भोळ्याचा अर्थ काय होतो? साधा. एकनाथ महाराजांना इथं हा भोळा सांगायचा आहे, तो व्यवहारातला नाही सांगायचा, परमार्थातला भोळा. असा हा भोळा असणारा देव. भोळा म्हणजे भक्ताने प्रार्थना केल्याच्या नंतर जो मागेल तो देणारा, असा हा देव होता. तो असं जास्त तपश्चर्या किंवा असं जास्त हे करायला लावत नव्हता. एखाद्या भक्ताने जर काही वरदान मागितलं असा असणारा हा भोळा. भगवान शंकरांचं वर्णन जर सांगायला गेलं, कधी सवय नाहीये कायम विष्णूच वर्णन करायची सवय वारकऱ्यांना ना, बरोबर ना? पण एक प्रमाणे हरिहरा भेद नका करू वाद. म्हणजे ते काही वेगळं आहे का? मी आत्ताच सांगितलं की नावं कोणतीही असो पण ते वेगळं आहे का? अरे मी सुरुवात
सुरुवात करताना सांगितलं की वारकरी संप्रदायाचा पाया कोणी रचला? हा, माऊली ज्ञानोबरायांनी. पण आता तुम्ही जो अभंग म्हटले, आदिनाथ गुरु सकाळ सिद्धांता, तत्वज्ञान आणि तिसरं संगीत, अशी 3 प्रकारची तत्व भगवान शंकराकडून मिळाले. मी उदाहरण देऊन सांगेन तुम्हाला. वारकरी परंपरा जी वारी आपण करतो ना पंढरपूरची, ती पहिली वारी कोणी केली माहिती तुम्हाला? भगवान शंकरांनी केली. भगवान शंकर दरवर्षी वारीला जायचे. एक दिवस पार्वती माता म्हटली, मला सुद्धा यायचंय तुमच्या बरोबर. बहुतेक परमार्थ कधी कधी भगवान शंकर करत असतात, पार्वती घरीच असते. कधी कधी पार्वती करीत असते, भगवान शंकर घरीच असतात. कोणाचं सांगते मी? कोणाचं सांगते? हा हा. पण असा हट्ट करतो का कधी आपण? तुम्ही चाललेत कीर्तनाला, मला पण यायचं, करतो का? परमार्थाच्या बाबतीत भगवान शंकर वारीला निघाले. पार्वती माता म्हणते, मला सुद्धा वारीला तुमच्या बरोबर. भगवान शंकर म्हणतात, नको अगं पार्वती, तिथं खूप गर्दी असते, तुला त्या गर्दीचा त्रास होईल, तू नको येऊ. पण स्त्री हट्ट, बाल हट्ट आणि राज हट्ट, या 3 हट्ट पुढे कोणाचं काही चालतं का? नाही चालत. म्हणजे आई बाबा, त्यावेळेस भगवान शंकराला सुद्धा बायकोचं ऐकावं लागलं होतं. तिला संगत घेऊन ते वारीला निघाले. ज्ञानोबा माऊली
वारीला निघाले. भगवान शंकरांनी वारी केली. अरे म्हणून तरी वारी करत जा कधीतरी. आणि एकदा का तुम्ही आले ना पायवारीला, पुढच्या वर्षी तुम्हाला सांगावंच नाही लागणार की चला वारीला म्हणून. काय म्हणते, बरोबर ना? माझ्या आधीच ती तयारी आता. भगवान शंकर निघाल्याच्या नंतर पार्वती माता म्हटली मला यायचं. ते दोघं निघाले. आता जसं लहान मूल एखादं आई वडील निघाल्याच्या नंतर गणपती बाप्पा म्हटले मला सुद्धा यायचं. गणपती बाप्पा सुद्धा निघाले. आता हे तिघं निघाल्याच्या नंतर काहीतरी साधन पाहिजे ना त्यांना, बरोबर ना? मग काय इंडिका काढली का रिक्षा काढली? हा, काय साधन काय आहे भगवान शंकरांचं? नंदी, बरोबर ना? नंदीवर बसून हे निघाले वारीला पंढरपूरच्या पांडुरंगाला भेटायला. वाळवंटापर्यंत आले. आधीच सांगितलं होतं भगवान शंकरांनी पार्वती मातेला किती तो खूप गर्दी असते. आणि ती गर्दी पाहिल्याच्या नंतर पार्वती माता म्हणते मी काय आता इथून पुढं शक्यच नाहीये ना माझं. ती तिथेच थांबून घेते. आजही तुम्ही वाळवंटाच्या इथं पद्मावती देवीचं मंदिर आहे, ती माझी पार्वती माता आहे, बरोबर? आता हे निघाले किती होते? 4 जण. भगवान शंकर, पार्वती माता, गणपती बाप्पा आणि नंदी. राहिलं कोण? वाळवंटापाशी तळ्याजवळ कोण राहिलं? पार्वती माता. राहिले किती जण? हा, 3 जण. कोण? हा, 3 जण. भगवान शंकर, गणपती बाप्पा आणि नंदी. पुढे गेल्याच्या नंतर तो घाट चढताना आता शेवटी नंदी म्हणजे कसं ते त्याचा त्रास वारकऱ्यांना व्हायला लागला. भगवान शंकर मूळ रूपात गेले नव्हते, ते गोसाव्याच्या रूपात गेले होते. एक अरे इथं वारकऱ्याला वार करायचा धक्का सहन होत नाही. तो तर बैल होता काय बाबा, हा असा धक्का लागला तर पार असे बघते संजनाताई माझ्याकडे, तो पार काय विचारू नका. म्हणजे वारकऱ्याला वारकरी सहन होत नाही, तो तर बैल होता. वारकरी म्हटले अरे गोसाव्या तू हा बैल कुठं नाचला मधी, हा इथंच राहू दे. तसं आधी शंकर भगवानांना वाटलंच होतं की या कुठं न्यायचं, पण हट्ट होता न्यायचं होतं म्हणून. आणि त्याला तिथे ठेवलं. तिथे एक मारुतीचं मंदिर होतं. तो थांबायला तयारच नव्हता तसा, मला पण यायचं म्हणून. पण भगवान शंकरांनी समजून सांगितल्याच्या नंतर मारुतीच्या मंदिराच्या समोर तू थांब. मारुतीच्या मंदिराच्या समोर कधी नंदी पाहिलाय का तुम्ही? नंदी कुठे असतो? शंकर भगवानच्या मंदिराच्या मागे. ते तिथं थांबायला तयार नव्हते. तेव्हा त्यांना समजून सांगायला लागलं का जो मारुतीचा अवतार आहे ना, अंजनीच्या तपासाठी भगवान शंकराचं आहे. आणि ते कारण सांगून नंदीला तिथं थांबवलं. ते एकमेव मंदिर असं आहे मारुतीचं की त्याच्या समोरच फक्त नंदी आहे. तिथून पुढे गेल्याच्या नंतर गाभाऱ्यामध्ये गेल्याच्या नंतर गर्दी जास्तच वाढली. आता हा गणपती बाप्पा त्याची शरीरयष्टी तर तुम्हाला माहिती आहे. हा एवढं मोठं पोट आणि त्याला पण त्या गर्दीचा त्रास. म्हणजे ऍक्च्युली भगवान शंकरांनाच बारीक पोर म्हटलं का जे खायला. आता गणपती बाप्पाची डेअरी बघून तरी तुम्हाला माहित असेल ना त्यांना किती खायला. तर त्यावेळेस भगवान शंकरांनी सुद्धा विचार केला की त्या गणपती बाप्पाला सुद्धा इथंच ठेवावं. तिथे एक कोणेरा होता, तिथे गणपती बाप्पाला बसवलं. आणि आता शेवटला फक्त भगवान शंकर एकटेच उरले. पुढं गाभाऱ्यामध्ये आले. पांडुरंगरायाच्या समोर जेव्हा भगवंताची आणि भगवान शंकराची नजरानजर झाली त्यावेळेस पांडुरंगाला काय वाटलं असेल? देवांचा देव असणारा हा महादेव आणि हा वारी करून
आपल्या डोक्यावर बसवतात. आजही पांडुरंगाच्या मस्तकावर मुकुट नाहीये. काय? भगवान शंकरांची लिंग आहे. या मागचा हा इतिहास आहे, ही कथा आहे. शिवपुराणात वाचण्यात आली की त्यावेळेस पांडुरंगांना आनंद झाला आणि त्यांनी भगवान शंकरांना आपल्या डोक्यावर घेतलं. सांगण्याचा विषय माझा एवढाच होता की जी वारीची परंपरा आपल्याला आली ती भगवान शंकरांपासून आली. 3 तत्व सांगितले होते मी. झोपले का? कोणतं दुसरं तत्व आता? वारकरी परंपरा ही भगवान शंकराकडून आली. दुसरं कोणतं? गाव तुम्ही सांगते. तत्वज्ञानाची परंपरा. बरोबर? जे परमार्थात तत्वज्ञान कैलास पर्वतावर भगवान शंकर सतत भजन करायचे. आपण त्यांना देवांचा महादेव, सर्व देवांच्यात मोठा समजतो. कधी विचार केला का आपण ते कोणाचं भजन करत असतील? भगवान शंकर. केला नाही ना? पार्वती मातेने त्या गोष्टीचा विचार केला की हे भजन करतायत, कोणाचं करतायत? हे स्वतःच देव आहे आणि हे भजन कोणाचं करत असतील? केली एक दिवस देवी विचारायची, तुम्ही भजन कोणाचं करताय? कसला जप करताय तुम्ही? तर भगवान शंकर म्हटले ही इथं सांगण्याची जागा नाहीये. त्यांनी पार्वती मातेला एकांतात नेलं. बरोबर? एकांतात क्षीरसिंधूच्या परिसरी शक्तीच्या कर्णकुहरी नेनो कैसी त्रिपुरारी सांगितली जे. माझ्या माऊलींनी ज्ञानेश्वरी मध्ये वर्णन केलंय की भगवान शंकरांनी पार्वती मातेला एकांतात नेलं ते तत्व सांगण्यासाठी. कारण की एकांतात सांगण्याची गोष्ट आहे, लोकांतात नाही. तिथे कोणी नसेल अशा ठिकाणी चल, मग मी तत्व तुला ते सांगतो. घेऊन गेले. भगवान शंकर तत्व सांगतायत. माझी पार्वती माता ते तत्व ऐकते आणि ऐकता ऐकता पार्वती मातेला झोप लागली. ती काही कीर्तनात बसली होती का झोप लागायला? हा, झोप लागली होती का तिला? ते तत्व ऐकता ऐकता ती समाधीमध्ये गेली पार्वती माता. पण माझ्या भगवान शंकराचं सांगण्याचं काम चालू होतं. विष्णूला काळजी पडली. भगवान शंकर तत्व सांगतायत, ऐकत कुणीच नाहीये. त्यावेळेस विष्णू भगवंताने मच्छिंद्रनाथांचं रूप घेऊन माशाच्या रूपामध्ये त्या क्षीरसागरामध्ये ते तत्व ऐकलं. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य त्या आदिनाथांकडून ते तत्व मच्छिंद्रनाथांकडे आलं. गुरु परंपरेत हा शेवटला आपण अभंग म्हणत असतो. या अभंगाचा पूर्ण जर विचार केला तर मच्छिंद्रनाथांकडून कोणाकडे आलं? मच्छिंद्राने बोध गोरक्षाची केला. गोरक्ष ओरडला गहनी प्रसादे ज्ञानदेवा सार. आणि माझ्या माऊलीनं ते तत्व याबद्दल एक ओवी आली आहे ज्ञानेश्वरी मध्ये की ते तत्व या जगासमोर मांडलं. प्रगट गुह्य बोले
सांगायचं राहिला की माऊलींना ते तत्व अगदी जसंच्या तसं या जगाला दिलं. ज्या वेळेस कुरुक्षेत्रावर भगवान श्रीकृष्ण ते तत्व सांगत होता ना, त्यावेळेस अर्जुनाला सांगत होता. आपला काही संबंध नाही, अर्जुनाला सांगत होता. आणि त्यावेळेस सहज ब्रह्मरसाचे पारणे अर्जुना लागी नारायणे तेथ अवचित पाहुणे पाचलो आम्ही. म्हणजे तो भगवंत जेव्हा ते ज्ञान देत होता तेव्हा माझे माऊली तिथे गेले आणि ते ज्ञान जसंच्या तसं त्यांनी आपल्या पदरात आणलं आणि तुम्हा आपण सर्वांना खुलं केलं. विठ्ठल नाहीतर आपल्यापर्यंत ते तत्व आलं असतं का? नसतं आलं. तर ते आदि गुरु आपले शंकर भगवान आहेत. एकनाथ महाराज सांगत होते, आपला विषय चालला होता भोळा. असा हा भोळा असणारा देव चक्रवर्ती आहे. म्हणजे पहिल्या राजांना चक्रवर्ती ही पदवी असायची, बरोबर. भोळा ही सगळी पदव्या दिलेल्या आहेत भगवान शंकरांना. भोळापणाची उदाहरणं जर सांगायला गेलं तर खूप आहेत. अरे समुद्र मंथन करताना ज्या देवाने त्यावेळेस विष निघालं होतं समुद्र मंथनातून आणि जो भगवंत विष घेतोय म्हणजे तो किती भोळा असेल. केला आपण या गोष्टीचा विचार कधी? विष निघाल्याच्या नंतर सर्व देवादिकांना टेन्शन आलं, काय करायचं. जर भूतलावर त्याचा एखादा थेंब पडला तर सगळ्या सृष्टीचा काय होईल? नाश होईल. काय करायचं त्याचं? त्यावेळेस भगवान शंकरांनी ते विष प्राशन केलं आणि त्यांच्या हृदयात असणारा प्रभू भगवान रामचंद्र आणि त्यांना असं वाटलं की आता गिरून घेतलं तर आतमधला आत्मा देव आणि जर बाहेर टाकलं तर काय होईल? सृष्टीचा विनाश होईल. त्यावेळेस त्यांनी काय केलं? ते विष आपल्या कंठात फक्त धारण केलं. त्यावेळेस माझ्या भगवान शंकरांना अजून एक नाव पडलं नीलकंठ, बरोबर. असा असणारा हा भोळ दैवत. एकाने तर त्यांची बायको मागितली होती, ती सुद्धा याने. म्हणजे एवढा भोळा दैवत आहे. शक्यतो आहे ना ह्या देवाची भक्ती आहेत ना जास्त, मी तरी वाचलंय, राक्षस याच्यामध्ये जास्त आहे. म्हणजे कसं त्यांना ती पाप करण्याची हे आहे ना, कारण की हा देव सगळं सांभाळून घेत असतो ना. रावण एक नंबरचा भक्त होता. कोणाचा? भगवान शिवजींचा. म्हणजे तो हे स्वर नलिका आहेत ना आपल्या, त्याच्यात तारा केल्या होत्या त्याने आणि त्याच्यावर तो भगवान शंकराचं भजन म्हणत होता. आपल्यासारखं नव्हतं. जरी त्याचं नाव एवढं हे तरी तो एवढा ब्राह्मण म्हणजे एवढा एकनिष्ठ होता भगवान शंकरांची एक तपश्चर्या करण्याबद्दल की तो तपश्चर्या करल्या बसल्याच्या नंतर तो आपलं शिरकमल भगवान शंकराला वाहत होता. एवढा तो भक्त श्रेष्ठ होता रावणाचा, भगवान शंकरांचा रावण. पण भोळा या शब्दाचं उदाहरण द्यायचंय म्हणून तुम्हाला अजून एक सांगते की ज्या वेळेस भगवान शंकर आणि पार्वती मातेचा विवाह सोहळा झाला. विवाह सोहळा झाल्याच्या नंतर भगवान शंकर पार्वती मातेला फिरायला घेऊन गेले. आपल्याकडे अशी कशी रीत आहे की लग्न झाल्याच्या नंतर कुठेतरी घेऊन जायचं असतं आणि ते घेऊन गेले एका ठिकाणी. पार्वती मातेच्या प्रेमापोटी भगवान शंकरांनी एक नगरी स्थापित केली सोन्याची. त्या नगरीचं नाव काय माहितीये? लंका. जे आता आपण सोन्याची लंका म्हणतोय ना रावणाची, ती स्थापित कोणी केली होती? भगवान शंकरांनी स्थापन केली होती. कोणासाठी केली होती?
पार्वती मातेसाठी केली होती. बरोबर. आता आपण घर बांधल्याच्या नंतर, एखादी वास्तू बांधल्याच्या नंतर काय करत असतो? पूजा करत असतो, वास्तुशांती करत असतो. त्याच्यासाठी कोण लागतो? ब्राह्मण लागतो. तेवढे श्रेष्ठ होते रावण, उच्च पदीचे ब्राह्मण होते. त्या वास्तूची पूजा करण्यासाठी त्यांना आमंत्रण दिलं. कोणाला? रावणाला. रावण पूजा केली, सर्व झालं. ब्राह्मणाला दक्षिणा देण्याची वेळ आली. त्यावेळेस वास्तुशांतीचा कार्यक्रम चालू असतानाच ती नगरी, ती लंका रावणाच्या मनात भरली होती. दक्षिणा मागायची वेळ आल्याच्या नंतर रावणाने भगवान शंकरांकडे ती लंकाच मागितली. आता कोणी देईल का? देईल, पण हे दैवत भोळं होतं ना, त्याने ती लंका रावणाला देऊन टाकली, सोन्याची लंका. तो राग पार्वती मातेच्या डोक्यात होता. बरोबर. त्यावेळेस तिने रावणाला शाप दिला होता की ही तुला पाजणार नाही, आणि म्हणजे तुझ्या सुद्धा ही नशिबात या लंकेचा उपभोग घ्यायला. आणि त्यावेळेस मारुतीराय भगवान शंकरांचाच अवतार, त्याने ते शब्दाने ती लंका जाळली. आता कथा भाग सांगायला आपल्याला तेवढा वेळ नाहीये. भोळा या शब्दाचा अर्थ सांगत दुसरी गोष्ट जर विचार केली तर भस्मासूर. भोळा दैवत असल्यामुळे तो मागेल ते वरदान देतोय. भस्मासुराची कथा आपल्याला सर्वांना माहित असेल. बरोबर. भस्मासूर म्हणजे काय करायचा? तो भस्म घेऊन जायचं. कोणाला? महादेवांना. त्यांना भस्म लावायची सवय होती. भस्म कशाचं? ताजं एखादं प्रेत जळलेलं असेल त्याची राख, त्याच्यामुळे तो भस्मासूर एक दिवस असंच भस्म हे घेत असताना एके दिवशी त्याला भस्म मिळालं नाही आणि त्याच्या त्या परंपरेत खंड झाला. तो नाराज झाला. भगवान शंकर त्याला विचारतात काय झालं? तर असं मला आज काही भस्म मिळालं नाही तुम्हाला लावण्यासाठी. भगवान शंकर म्हणतात आज तुला एक वरच देऊन टाकतो की ज्याच्या मस्तकावर हात ठेवशील ना त्याचं भस्म होईल. आता भगवान शंकरांनी वर दिलाय, पण त्या वराचा उपयोग चांगल्या गोष्टीसाठी करायचा ना. एखादी विद्या आपल्याला प्राप्त झाली, आमच्याकडे गावाला आहेत अशा काही शबरी विद्या किंवा भान, तुमच्याकडे जास्त की विचू उतरवायची विद्या असते, चढवायची पण असते ना. असती. हो असते, मी ऐकले तर. पण ती विद्या जर वापरली ना त्याचे दुष्परिणाम खूप भोगावे लागतात बरं का. विद्या चढवायची विद्या जर एखाद्याने वापरली ना त्याचे परिणाम खूप वाईट असतात. तर भस्मासुराला ती विद्या भगवान शंकरांनी दिली. आता विद्या भेटल्याच्या नंतर त्याला पण असं झालं कधी प्रयोग करेल, कीर्तन ठेवलंय कधी येईल, कधी सांगेल, कधी मोकळी होईल. त्याला असं झालं का कधी मी या विद्येचा सकाळी 4ला जो उठणार आहे तो 6 वाजता आरामशीर उठला. आता काय आपल्याला वरदान भेटलं, आता काय कुठं स्मशान बघायला जायला लागणार नाही, काय नाही. त्याने त्या विद्येचा प्रयोग करण्यासाठी बाजूला एक व्यक्ती उभा होता, त्याच्यावर सहज डोक्यावर हात ठेवला, झाला ना त्याचा भस्म. लगेच घेऊन गेला भगवान शंकरांना लावला. पण वाईट विचार त्याच्या मनात आला. वरदान दिलंय कोणी? भगवान शंकरांनी. काढून कधी घेतली सांगता येईल का? हे कोणाचं त्याच्या मनात आलं भस्मासुराच्या. मग जर आपण भगवान शंकरांना संपवलं तर प्रश्नच राहणार नाही ना. असा विचार कोणाच्या? भस्मासुराच्या डोक्यात आला. आणि पाहता काय ते लागला ना भगवान शंकरांच्या माग. ज्याने वर दिलं त्याच्याच माग लागला. म्हणजे मागे लागले आणि पळता पळता म्हणजे हे सगळं पाहत आहेत भगवान विष्णू वरतून. त्यांना टेन्शन आलं. म्हणजे पार्वती मातेनं विष्णू भगवंताची प्रार्थना केली. आता काय करायचं काय? ज्याला वर दिला भस्मासूर तोच भगवंताच्या मागे लागलाय. विष्णू भगवंताने एक युक्ती रचली. त्यांनी कसलं रूप धारण केलं? मोहिनीचं रूप धारण केलं. आपण सर्वांनी कथा भाग पाहिलाय, टीव्हीला ऐकलाय.
त्यावेळेस भगवान विष्णूने मोहिनीचं रूप धारण केलं आणि भस्मासुराच्या पुढे येऊन अशा उभे राहिल्या. भस्मासूर म्हणताय म्हणजे त्या लोकांची दृष्टी ती कामवासने भरलेली असते. तर विष्णू भगवान होते ते, त्यांनी जाणलं तेसाठी आले मी, थांबा जरा, पण माझी एक अट आहे, मी सांगाल तसं तुम्ही करायचं. कोण म्हणताय? विष्णू कसं म्हणाल? मोहिनीचं रूप घेतलं नाही. मोहिनी म्हणते की मी जे सांगेन ते तुम्ही करा, मग तुम्ही म्हणाल तिकडे यायला मी तयार आहे. त्यावेळेस त्या मोहिनीने म्हणजे मोहिनीचं रूप घेतलेलं भगवान विष्णूनं कर्नाटकातील कथक नृत्य माहितीये ना तो प्रकार, तो करायला सुरुवात केली. मी जसं करेल तसं तुम्ही करायचं भस्मासुरांना म्हटली. आणि त्या स्टेप करत असताना कथक नृत्याच्या डावा हात कमरेवर ठेवायला सांगितला. म्हणजे जसं ती करते तसं तो करत असतो. आणि त्यामध्ये एक अशी प्रक्रिया येते की डावा हात कमरेवर आणि उजवा हात अगदी तसंच्या तसं कोणी केलं मग काय सांगायला शिल्लक राहिला असेल, तो राहिला असेल. वरदान दिला होता भगवान शंकरांनी, पण चांगल्या कामासाठी त्याचा उपयोग केला का? नाही केला. म्हणजे एवढं भोळं दैवत आहे. बरोबर आपला विषय चालला होता की असा भोळा दैवत असणारा चक्रवर्ती भगवान शिवशंकर, त्याचे पाय माझ्या चित्तामध्ये. असं कोण सांगताय? नाथ बाबा. कधी सांगताय? जनार्दन स्वामींची कृपा झाल्याच्या नंतर की त्या शिवाचे पाय माझ्या. मग पाय घ्यायचे ना असे ठेवायचे आहेत का? पाय इथं हा शब्द कशातर्फे लावलाय म्हणजे कशाच्या संदर्भात लावलाय? जे तत्व आता मी तुम्हाला सांगितलं ना, त्या तत्वाच्या दृष्टीने पाय सांगितलंय की सद्गुरूची कृपा करून त्या नामाचं वरद असतं, ते नाम आपण घेतलं त्या अर्थे सांगितले की त्याचे पाय माझे. शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय चित्ती. चित्ती हा शब्द खूप महत्वाचा आहे परमार्थामध्ये. अंतःकरणाचे किती प्रकार सांगितले? 4. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. मनाचा निश्चय झाला पाहिजे देवाबद्दलचा. बरोबर? किती प्रकार सांगितले? 4. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. बुद्धी निश्चय, आत्मज्ञान, ब्रह्मनिष्ठा, भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखी पूर्ण तत्परायण अहर्निशी. परमार्थ हा चित्ताचा विषय सांगितलाय, म्हणून त्याचे पाय माझे. प्रमाण पाहिला गेले तर खूप आहे. चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, चित्ती नाही आस थोडे आहे चित्त साय. माझे चित्त तुझे पायी राहो ऐसे करी का. परमार्थ हा चित्ताचा सांगितलाय, म्हणून त्याचे पाय माझ्या चित्तात असू दे. हे झालं त्याच्या रूपाचं वर्णन. पुढच्या चरणात नाथ महाराज त्या भगवंताच्या नामाचं वर्णन करतात.
भजन करायचे. त्या भगवंताच्या नामाचा जर आपण उच्चार केला, नामाचं सांगितलंय, आणि त्यासाठी नावाचं जर करायचं तर नाव आपल्याला भगवंताचं सगळ्यांनाच माहिती आहे, पण नामाचं सांगितलंय म्हणून त्यासाठी सद्गुरूंना शरण जावं लागेल आणि त्यांच्यातर्फे आपल्याला त्या नामाचा वाचे वदता शिवनाम, त्या भगवंताचं नाम घेतल्याच्या नंतर काय फायदा होईल? तयान बाधी, त्याला काय बाधणार नाहीये? क्रोध आणि काम, काम आणि क्रोध, भल्या भल्यांचे काय केलेले त्याने? कामाने आणि क्रोधाने. क्रोधाचा विषय पाहायला गेला तर ज्या संतांचा अभंगना आपण सेवेला घेतलाय ना, त्या माझ्या शांती ब्रह्म एकनाथांना फुकट नाही भेटली शांती ब्रह्म पदवी. फुकट भेटली का? तेव्हा त्यांचा रागावर काय होता? कंट्रोल होता. अरे गावाने ठरवलं होतं, पण केला होता की यांना राग आणून दाखवायचा. कोणी? गावच्या लोकांनी. कोणाला? हा, त्यांचा अभंग घेतलाय ना. कोणाचा घेतलाय? एकनाथ महाराज. त्यांना राग आणायचा विडा उचलला. एका ब्राह्मणाने पहिला विडा उचलला. क्रोधाचा विषय सांगते आपल्याला, वेळ थोडा राहिलाय. ब्राह्मणाने विडा उचलला, एकनाथ महाराजांच्या घरी गेला. आता रागच आणायचा होता. चप्पल न काढताच भगवान एकनाथ महाराज पूजा करत होते. राग आणण्यासाठी माणूस तसाच चप्पलचा आतमध्ये गेला देवघरात, पण एकनाथ महाराज काहीच न बोलता देवाची पूजा सोडली आणि यांच्या पाहुणचाराच्या मागे लागले. कोण? त्यांच्या जागी जर आपण असतो तर हा, आपल्याला माईची सेटिंग इकडे तिकडे झाली तरी केवढा राग कंट्रोल होत नाही. हा, एकनाथ महाराज होते ते, त्यांनी त्याचा पाहुणचार करायला सुरुवात केली. पण त्यांनी विडा उचलला होता, गरजेपोटी उचलला होता. त्यांच्या मुलीचं लग्न होतं, त्यांना 200 रुपयाची गरज होती आणि गावकऱ्यांनी असं सांगितलं की तुला 400 देऊ, पण फक्त एकनाथ महाराजांना राग आणून दाखवायचं. बरोबर ना? आणि त्यावेळेस पाहुणचार केला. तो विचारातच पडला तो ब्राह्मण की अजून काय करावं पुढे की जेणेकरून त्यांना राग येईल. पाहुणचार झाल्याच्या नंतर एकनाथ महाराज गिरजाईला सांगतात छान जेवण कर, आणि ब्राह्मणाला जेवायची तयारी झाली. आणि जेवायला वाढायला आल्याच्या नंतर गिरजा माता वाढत होती. या ब्राह्मणाने गिरजा मातेच्या पाठीवर बसला. आता एखादा माणूस येतोय आपल्या बायकोच्या पाठीवर बसतोय, याने तर तुम्हाला कोणाला राग येईल की नाही? तरी सुद्धा एकनाथ महाराज अगदी एकदम शांत, रागच आला नाही त्यांना. त्यानंतर ते गिरजा मातेला म्हणतात, बघा गिरजा, पाहुणे पडतील, त्यांचा अपमान होईल आपल्याकडून. त्यावेळेस गिरजा माता म्हणते, बायकोच शेवटी त्यांची, नाही नाथा, मला हरिपंडिताला पाठीवर घ्यायची चांगली सवय आहे. कोण म्हणतात असं? गिरजा माता म्हणतात. म्हणजे त्यांनी जसं आपल्या मुलाला मी सांभाळते तसं त्यांना सांभाळेल, पडून नाही देणार. अरे हे वाक्य ऐकल्याच्या नंतर जो आला होता ना विडा उचलून, त्याच्या डोळ्यात पाणी आलं. तो पूर्णपणे एकनाथ महाराजांना शरण गेला आणि सगळी हकीकत सांगितली की तुम्हाला राग येण्यासाठी मी असं पैज लावली होती. आणि म्हणजे असे ते एकनाथ महाराज एका यौवनाला गावकऱ्यांनी विडा दिला दुसरा, की यौवनच का निवडला असेल? हिंदू निवडला असता तर थोडं तरी त्याला शास्त्राबद्दल काहीतरी असेल, मग एवढा राग आला नसता ना नाथ महाराजांना. यौवन म्हटल्यावर तो त्याला एवढं शास्त्र हिंदू धर्म, त्याला विडा दिला. किती वेळा थुकला? हा, 108 वेळा थुकला. तेवढा वेळेला नाथांना स्नान करावं लागलं. पण
एकदम शांत याच्यामध्ये त्या यौवनाला म्हणतात, मला तुझं दर्शन घेऊ दे की तुझ्यामुळे मला 108 वेळा स्नान करायला मिळालं. म्हणजे किती रागावर किती क्रोधावर कंट्रोल होता त्यांचा. मग आपल्याला तो करायचा आहे, त्याच्यासाठी काय करावं लागेल? याचे वदता शिव नाम तया न बाधे. क्रोध आणि काम, कामाचा जर विचार केला तर तुकोबारायांचं उदाहरण पाहिलं आपण तर कामाबद्दल त्यांनाही परीक्षा घेतली या जगाने, या समाजाने. गावामध्ये एक स्त्री गरोदर होती आणि लोकांमध्ये चर्चा झाली की हे जो पोटातला गर्भ आहे ना तो तुकाराम महाराजांचा आहे, कारण की त्यांच्यावर आळा आणायचा होता ना, की हा गर्भ कोणाचा आहे? तुकोबारायांचा आहे. पण जेव्हा भर सभेत चर्चेमध्ये तुकोबारायांना बोलवलं, तुकोबाराय म्हणतात मला सुद्धा माहित नाही हा गर्भ कोणाचा आहे, पण एक काम करूया ना आपण, त्या गर्भालाच विचारूया ना तू कोणाचा आहे म्हणून, बरोबर? अरे त्यावेळेस माझे तुकोबाराय म्हणतात त्या स्त्रीला जिचा उपयोग केला होता पुढे आणण्यासाठी, जाई ओ माये नकरी सायास आम्ही विष्णुदास तैसे नव्हे. म्हणजे कामावर सुद्धा साधू संतांचा कंट्रोल होता, का तर ते सतत त्या भगवंताचं नाम उच्चारत होते आणि त्यांचे शिष्य असणारे. आता देव म्हटलं तरी काय उन्ह ठरणार नाही. 19 फेब्रुवारीला ज्यांची जयंती झाली, माझे तुकोबारायांचे शिष्य छत्रपती शिवाजी महाराज, त्यांना सुद्धा मुघलांकडून म्हणजे लढाई करत असताना मुघलांची एक स्त्री यांच्या ताब्यात आली. कल्याणच्या सुभेदारांची सून मावळ्यांनी समोर अशी आणून उभी केली माझ्या महाराजांच्या. त्यावेळेस काम वासनेची कुठं लवलेश नाही. माझ्या महाराजांनी त्या स्त्रीची हिंदू धर्माच्या संस्कृतीप्रमाणे खाना नारळाने तिची पोटी भरली. म्हणजे असा असणारा माझा छत्रपती शिवाजी महाराज की ज्याने तुकोबारायांचा शिष्यत्व पत्करलं होतं, म्हणून त्यांच्या सुद्धा नजरेत काम वासना आली नाही. का तर त्यांनी ते तत्व, ते नाम, त्याचं अखंड चिंतन केलं होतं. वाचे वदता शिवनाम तयान बाधे क्रोध काम. एकनाथ महाराज म्हणतात ठीक आहे, भगवंताचं रूप वर्णन केल्याच्या नंतर, भगवंताचा नामाचं उच्चारण केल्याच्या नंतर फायदा होतोय, पण भगवंताचं रूप पाहिल्यानंतर काही फायदा होईल का? नाथ महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात
काम हे चारही पुरुषार्थ एकाच वेळेस मिळतात. पण त्या भगवंताचं प्रत्यक्ष रूप पाहिल्याच्या नंतर आता तुम्ही म्हणाल हे सगळं एक साथ कसं, यावर एक दृष्टांत सांगते. पण त्याआधी ज्या भगवंताचा आपल्याला ओळख करून घ्यायची आहे त्याचं भजन आपण एकदा करूया. धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष हे चारही एक साथ कसे मिळेल यावर दृष्टांत सांगूया आपण आणि सेवा. एक बहिरी ससाना नावाचा एक पक्षी असतो. तो नदीच्या किनारी चार गोष्टी एक साथ करत असतो. इंधान, संधान, विंदान आणि भोजन. या चार गोष्टी तो जेव्हा ती क्रिया करत असतो वरती जातो, पाण्याच्या पंख हलवतो, लफडंग लफडंग करतो, खाली पाण्यामध्ये जातो. पाण्यामध्ये तो जो मासा झोपलेला आहे ते बरोबर शोधतो, त्याला घेतो, वरती येतो आणि बाजूला जाऊन तो खात बसतो. ही प्रक्रिया त्याने साधली होती. कोणी? ससाण्याने. बहिरी नावाचा ससाना. हे सगळं पाहत कोण असतं? बाजूला एक कावळा असतो, तो पाहत असतो. सोप्पा आहे म्हटला, सोप्पा आहे खूप. हा, तो म्हणतो वरती जायचं, पंख हलवायचे, लफडंग लफडंग करायचं, अंग सोडून द्यायचं, खाली गेल्यावर आपोआप भेटणारे मासा खायचा. अगदी तसंच करायला तो कावळा गेला. लफडंग लफडंग केलं, खाली जातो. खाली ज्या ठिकाणी तो पडणार त्या ठिकाणी खडक होता. फक्त खडक नव्हतं, त्याला शेवाळ सुद्धा आलेलं होतं. हा खाली गेला, त्याची चोच त्या खडकावर आपटली, त्यामध्ये असणार शेवाळ सुद्धा त्याच्या चोचीत, आणि वर क्याव 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 करत तो वरती आला. ना मासा भेटला, चोचही आपटली. म्हणत होता ना खूप सोपं आहे.
बाजूनं तो म्हणतो जानत नाही पूछत नाही देखत काम करते हो अब शेवाल में मुंडी अटके तो काय को फडफड करते क्रिया समजून घेणं महत्वाचं आहे तुम भी करते हम भी करते लेकिन फेर पडते त्यासाठी संतांना शरण जावं लागेल त्या ससाण्याने या चारही क्रिया दशा एकत्र केल्या तसं धर्म अर्थ काम मोक्ष हे आपल्याला भगवंताचं दर्शन झाल्यावर वाईट समज झालाय की मोक्ष आपल्याला कधी मिळाल मेल्यावर हा मोक्ष मेल्या पाठी आम्हासी आईसे जे सांगत ते कोण अतिमूर्ख याच जन्मामध्ये विठ्ठल एक प्रमाण मुखी नाम हाती मोक्ष हे आपल्याला प्रमाण तंतोतंत बसे मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष कोणी एकाची का बहुतांची वैष्णवांचा माल खरा तुरतुरा वस्तूशी मोक्ष भगवंताचं नाम घेतल्याच्या नंतर लगेच आहे बरोबर पण त्या भगवंताचं रूप पाहून त्या भगवंताच्या नामाचं चिंतन केलं तरच या गोष्टीचा आपल्याला काय होणार आहे फायदा होणार आहे बरोबर आता तुम्ही सांगाल या सर्व गोष्टींचा फायदा होईल पण आपल्याला सर्वांना सगळ्यात जास्त कशाची भीती आहे हा मरणाची आहे ना किती वर्ष झाले कोरोनाला हा 4 झाले ना किती आपण त्यावेळेस काळजी घेत होतो अगदी आपला जन्मदाता मुलगा असो जन्म देणारी आई असो रक्ताचा भाऊ असो पण शिकला तरी 4 हात लांब जात होतो ना कसली भीती आपल्याला सगळ्यांना आणि कधी ना कधी जायचं हा सृष्टीचा नियमच आहे बरोबर मग एवढी भीती का आपल्याला त्याची जी भीती आहे त्या काळाची त्या भीतीचं निवारण होईल हा शेवटचा फायदा माझ्या नाथबाबांनी सांगितला सांगितला की त्याने कलिकाळाचं भय निवारण होईल आता तसं पाहिलं गेलं तर हा अभंग भगवान शंकरांच्या भक्तीपर सांगितला आज शिवरात्र आणि त्या निमित्तानं भगवान शंकर
प्रयत्न केला. अरे अभंग सोडव ना, अभंग सोडायचंय की आपण त्याच्यातून सुटायचंय हे प्रत्येकाला कळलं पाहिजे. अभंग सुटलेलाच असतो, फक्त आपल्याला त्याच्यामधून सुटायचंय. त्याच्यामध्ये काय सांगितलंय ते आपण अंमलात आणलं पाहिजे. ज्या साधू संत ज्या मार्गाने गेले मी सुरुवातीलाच सांगितलं, पण आपण त्या गोष्टीचा, माझे सद्गुरूंचं एक वाक्य असायचं, चांगला विचार केला. माझे बाबा म्हणायचे मी सगळ्या गोष्टींचा विचार करतो पण आपण चांगल्या गोष्टीचा विचार करत नाही. पण आज हा पर्वकाळ, या पर्वकाळाच्या दिवशी तरी आपण असा निश्चय केला पाहिजे की काय सांगत होते त्या, काय तत्व आहे, काय परमार्थ आहे, कशी देवाची ओळख करायची ह्याचं कुठेतरी जाणीव करून घ्यायची. या पर्वकाळाच्या दिवशी तरी निश्चय केला पाहिजे आपण मनाशी. आपण तीर्थाला गेल्यावर कसं काही गोष्टींचा सोडण्याचा निश्चय करतो किंवा काही करण्याचा, तसं आजच्या या पर्वकाळाला आपण काहीतरी निश्चय केला पाहिजे की काय आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. असो, माझी वेळ संपलेली आहे, पण इथे तुम्ही सर्वजण आलात. मी माझ्या थोडक्या शब्दात संतांचा अभंग, भगवंताचं वर्णन माझ्या थोडक्या शब्दात तुमच्या पुढे सांगण्याचा प्रयत्न केला. काही चुकला असेल तर या प्रकृतीचा दोष समजून बाजूला ठेवा, पण काही पटलं असेल ना तर निश्चित घ्या बरं का. आणि त्या गोष्टीचा काय करा, फक्त विचार नाही, चांगला विचार करा. असो, आज इथे या शिवसाई मंदिराने जे महिला आयोजक मंडळ आहे त्यांनी ही कीर्तन म्हणजे छान नियोजन केलं की शिवरात्री निमित्त भगवंताचं काहीतरी कार्य घडावं आणि म्हणून ही सेवा इथे केली. त्यांना सर्वप्रथम मी धन्यवाद देते. आमचे कोकण रत्न गायक भगवान बाबा, महादेव बाबा, धीरज महाराज चव्हाण, शिंदे ते आले, त्यांनी साथ केली, खूप गोड साथ झाली. त्यांचे आभार. आमचे माईक सिस्टीम वाले दादा, सुरुवातीला थोडस झालं पण छान सिस्टीम, सगळ्यांचे धन्यवाद. आता तुमचे पण धन्यवाद. माझे बाबा सांगायचे हे असते ते असते ते असते मी असते तर कीर्तन झालं असतं, पण सांगितलं कोणाला असतं, कोणाला सांगितलं असतं, इथे या दुकानांना कोणाला सांगितलं असतं. म्हणून पहिलं खरं तुमचे धन्यवाद मानायला पाहिजे की तुम्ही इथं 2 तास मला ऐकलं, तेव्हा तुमचे सुद्धा धन्यवाद. असो, या ठिकाणी तुम्ही आलात, आपण ही शिवरात्र जयंती साजरी केली आणि सांगितल्याप्रमाणे त्या गोष्टीचा आपण विचार करायचा आहे. पूर्ण कीर्तन 2 तास झालं. बाकीच्या कीर्तनकारांसारखं मी तुम्हाला म्हटलं का हात वर करा, टाळ्या वाजवा, भजन करा, एकदा तरी म्हटलं का? आता एकदा शेवटचं सगळ्यांनी वर हात करण्याचं एक शास्त्र मी प्रत्येक वेळेस कीर्तनात सांगत असते. काही लाजायची गरज नाहीये. वर हात करणं म्हणजे काय माहिती का, आपण जो जय जयकार करतो ना, मिलिटरी मधलं आहे ना, हे एक ट्रिक आहे, म्हणजे तत्व आहे की जो हात दोन्ही वर करतो ना तो पूर्णपणे समोरच्याला काय जातो, शरण जातो. म्हणजे शत्रूच्या समोरासमोर आल्याच्या नंतर शस्त्र नसेल आपल्याकडे तर त्यावेळेस सरेंडर होतं. मग आपण त्या भगवंताचं मुखाने नाम घेतोय, मग त्याला पूर्णपणे सरेंडर नको का व्हायला, म्हणून हात वर करायचे. म्हणून तुम्ही एकदा शेवटचं एक भजन करूया आपण आणि सेवा इथे आटोपती करूया. सर्वांनी वर हात करायचे.
क्रोध काम एका जनार्दनी शिव निवारी कळिकाळाचे भेम वाचे वदता शिवनाम तयान बाधे क्रोध काम. झालेली सेवा तुम्हा सर्वांच्या चरणी अर्पण करून माझे हृदयस्थ असणारे सद्गुरू राष्ट्रसंत श्रीपाद बाबा राष्ट्रसंत रामदास बाबा यांच्या चरणी अर्पण करून सेवेला आपण इथेच पूर्ण विराम देऊया. जय